गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात यावेळी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। खासदार रक्षा खडसे यांनाच पुन्हा मिळालेली भाजपाची उमेदवारी, आमदार एकनाथ खडसे यांची होणारी घर वापसी व राष्ट्रवादी शरद पवार गटाने खेळलेले मराठा कार्ड यामुळे रावेरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष वेधलं गेलं आहे। रावेर मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर व मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। या मतदारसंघात लेवा पाटील व मराठा मतदार निर्णायक असल्याचं बोललं जात आहे। लोकसभेत एकमेव लेवा खासदार निवडून देणारा हा मतदारसंघ आहे। मात्र यावेळी पवारांनी मराठा कार्ड खेळत श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्याने मराठा समाज एकवटलेला दिसून येत आहे। एकेकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेले। राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाल्यावर एकनाथ खडसेंनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। एकूणच खडसे नावाला स्थानिक भाजपाचा विरोध असल्याने रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही असा कयास होता। तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून स्वतः खडसे रिंगणात उतरणार होते। खडसे रिंगणात आल्यास तुल्यबळ उमेदवाराची बनवा भाजपात होती। दुसरीकडे होणारे कोंडी पाहता त्यातून सुटका होण्यासाठी खडसेंनी भाजपात परतण्याचा निर्णय घेतला। रक्षा खडसेंना भाजपाची उमेदवारी जाहीर होताच एकनाथ खडसेंनी तब्येतीचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतली, हे बरेच बोलके आहे। हा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आहे। मात्र खडसे उमेदवार असतील असे गृहीत धरून शरद पवारांनी हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला। खडसेंच्या माघारीनंतर पवारांना दुसरा तुल्यबळ उमेदवार शोधताना दमछाक झाली। रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला। दरम्यान रावेर येथील उद्योजक असलेले श्रीराम पाटील यांना शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली। श्रीराम पाटील महिनाभरापूर्वीच भाजपात गेले होते। मात्र तेथे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पवारांना जवळ केले। रावेरमध्ये चोपडा, मुक्ताईनगर हे शिंदे सेनेकडे आहेत, तर जामनेर व भुसावळ भाजपाकडे आहे, तर रावेर आणि मलकापूर काँग्रेसकडे आहे। सुरुवातीला रक्षा खडसेंना पक्षातूनच मोठा विरोध होता। जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांना वरिष्ठांनी शब्द दिला होता, ते कामालाही लागले होते। मात्र रक्षा खडसेंनाच तिकीट मिळाले। रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली असली तरी भाजपातील काही पदाधिकारी अद्यापपणे क्षमतेने कामाला लागलेले दिसत नाही। भाजपाच्या अमोल जावळेवरही पवार गटाने जाळे टाकून पाहिले। अमोल जावळे राष्ट्रवादीच्या गळा लागले असते तर लढत अधिक चुरशीची झाली असती। मात्र वडील स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे यांचा निष्ठेचा वारसा अमोल जावळे यांनी जपला आहे। एकनाथ खडसे यांनी भाजपात परतण्याची घोषणा केली आहे, पण अद्याप ते सध्या ट्रान्झिट अवस्थेत आहे। ते आज पवार गटातही नाहीत आणि भाजपातही नाहीत। अशा स्थितीत या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे। तर असेच ताजे आणि रंजक व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।